आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आमची शिवसेना ही तुम्ही त्याला दिलीत। निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक चिन्ह देण्यासाठी ठीक आहे। जसं कोण पाकिट मार असतं तसं पवार साहेबांचं घड्याळ मारलं यांनी। ही चोर कंपनी, आमचं धनुष्यबाण चोरलं। पण निवडणूक आयोगाचं काम हे चिन्ह देण्यापुरतं मी समजू शकतो, पण आमचं नाव निवडणूक आयोगाला बदलता येणार नाही, मी ते मान्य करणार नाही। माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आहे, जे माझ्या आजोबांनी दिलेलं आहे। महाराष्ट्र लेच्या पेचांचा नाही आहे, मर्दांचा देश आहे। आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल। मोदीजी, तुम्हाला आजच आम्ही रस्त्यावर आणले, मुंबईमध्ये रोड शो करण्यापर्यंत तुमची वेळ आलेली आहे। मग 10 वर्षात तुम्ही कमवलात काय? का जनतेचं प्रेम तुम्ही कमावू शकला नाहीत? वादळात उभा राहणार आहे, तुम्ही राहणारच की नाही? मी संकटाशी झुंज देणार आहे, तुम्ही देणार आहात की नाही? अरे हा पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे, तुम्ही भिजणार आहात की नाही? मग जागेवर बसून घ्या, मी नाही हटणार, मी उभा राहिलो लढायला। एवढं संकट किती यायचं तेवढं। अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधले आम्ही मर्द मावळे आहोत। अरे त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं तर हे संकट कोणतं आहे? मी पहिला प्रथम तमाम परभणीकरांना अक्षरशः मनापासून साष्टांग दंडवत घालतोय। कारण परभणी हा, होय मी म्हणतो, माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। आणि तुम्ही सगळे त्याचे मावळे तर माझ्या उजव्या डाव्या बाजूला उभे आहेतच। आणि भाजपला असं वाटलं असेल, मिंद्यांना असं की सगळं काही पैशाने खरेदी करता येतं, पण परभणीकर पैशाने विकले जाऊ शकत नाहीत। हे शिवसेना प्रमुखांनी कमावलेलं जे प्रेम आहे त्या आशीर्वादाच्या रूपाने माझ्या समोर बसलेलं आहे। आणि आपली परीक्षा आहे, ही परीक्षा आहे। अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते, ती आपल्याकडे आहे। आणि आम्ही पाठीकडून वार करत नाही, आम्ही वादळाच्या सुद्धा छातीवरती वार करणारे शिवरायाचे मावळे आहोत। आणि सगळीकडे देशभर जात आहेत। कधी नव्हे ते मोदीजी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक गल्ली बोळत जात आहेत। मुंबईमध्ये आता म्हणे रोड शो करतायत। रोड शो आणलं ना आम्ही तुम्हाला रस्त्यावर, आजच रस्त्यावर आणले, 4 जूनला तर आणखीन आणणार। यांना आता काही मुद्दे नाही राहिलेले। या निवडणुकीत मुद्दे काय? काहीच नाही। कारण मोदीजी सुद्धा 14 साली जे काय मुद्दे ते ठरवत होते, 19 साली ठरवत होते, 24 साली त्यांना काही ठरवताच येत नाही, कारण त्यांचं नशीब आता जनतेने ठरवून टाकलेलं आहे। तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींचं काय करायचं। तडीपार तुम्ही बोलताय, मी नाही, तुम्ही बोलताय। आणि म्हणून त्यांचं काय चाललंय, सगळीकडे जात आहेत। म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं की भूताची भीती वाटली तर राम 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 म्हणायचं। आता आहे ना, पराभवाच्या भूताची भीती वाटते म्हणून सगळीकडे राम 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 करत फिरतायत। राम 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 राम। तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय? जय श्रीराम आम्ही पण बोलतो, बजरंग बली की जय आम्ही पण बोलतो, पण बरोबर गणपती बाप्पा मोरया हे सुद्धा बोलतो। आणि दुसरी आपली जी घोषणा कोणती, जोरात, जय भवानी जय शिवाजी। अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर एखादा झोपलेला माणूस सुद्धा ताडकन उठून उभा राहील। ही ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि भवानी मातेच्या जय जयकारामध्ये आहे।
तुम्हाला जय भवानी सुद्धा पचत नाही. जे आम्ही मशाल गीत केलं, सुप्रियाताई तू जे बोलले ना, रामकृष्ण हरी, पाठवा त्यांना घरी, आणि रामकृष्ण हरी पेटवा मशाली, मशाली पेटवा. पण जय भवानीवरती यांच्यात पोटदुखी, पोटात मुरडा आला. महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे राहता कामा नयेत. जे होते ते घेऊन गेले, मुंबईचा हिरे बाजार नेला, सगळं काही घेऊन चाललेले आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला वचन दिलेलं आहे माझ्या वचननाम्यात, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव आहे ते त्याही पेक्षा दाम दुपटीने मी महाराष्ट्रात पुन्हा उभं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि यांची मस्ती एवढी वाढली की 2 दिवसापूर्वी एक मुंबईच्या वृत्तपत्रात जाहिरात आली, गुजरातची कंपनी, ऑनलाईन जाहिरात, मराठी माणसांना प्रवेश नाही. मी त्यांना सांगतोय, सगळ्या गुजराती माणसांबद्दल माझ्या मनात आकस नाही, इकडे सुद्धा काही आले असतील, पण खास करून या मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांना सांगतोय, महाराष्ट्रामध्ये जर तुमची कंपनी उघडी ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल, नाहीतर तुमचं सुद्धा शटर आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला तुम्ही दिलत काय? तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचंय. तुम्हाला ज्या शिवसेनेने पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेला तुम्हाला आज तुम्ही नकली सेना म्हणताय. ही नकली सेना, नकली आहेत तुम्ही, तुम्ही नकली आहात. म्हणजे हा माझ्या पाठीत वार नाही झालेला, हा माझ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केलेला आहे. मोदीजी, तुम्ही ज्या महाराष्ट्राने दोन्ही वेळेला तुम्हाला 40 पेक्षा जास्त खासदार निवडून दिले, त्या महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना तुम्ही फोडून टाकायला निघालात. राष्ट्रवादी तुम्ही फोडून टाकायला निघालात. आणि महाराष्ट्रामधले सगळे उद्योग धंदे महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, तरी देखील तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. मग महाराष्ट्राने तुमच्यावरती आता काय म्हणून उपकार करायचे? तुम्ही आमच्याकडे पंतप्रधान पद मागितलं, महाराष्ट्राने भरभरून दिलं, पण त्याची भरपाई तुम्ही अशी करता. अग्निवीर सारखी योजना ही 4 वर्षांसाठी, म्हणजे सैन्यात गेला तर 4 वर्षानंतर त्या बिचाऱ्या युवकांचं काय होणार? बेकार म्हणून घरोघरी किंवा दारोदारी फिरतील, भटकतील. म्हणजे तुम्ही अग्निवीर योजना 4 वर्षासाठी आणताय आणि स्वतःसाठी मात्र 5-5 वर्षानंतर एक्सटेन्शन मागताय. म्हणजे बाकी सगळे कंत्राटी, पण मी मात्र कायमस्वरूपी नाही. मग तुमचं सुद्धा कंत्राट आम्हाला आता संपवावं लागेल. म्हणूनच मी यांना मोदी सरकार नाही म्हणत, गजनी सरकार म्हणतो. की काल काय बोलले ते आज आठवत नाही, आज काय बोलते ते उद्या नाही. 14 साली जे काय बोलले होते की 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार, अच्छे दिन आएंगे, 15 लाख आले तुमच्या अकाउंटमध्ये. मग कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे गेले? हजारो कोटी. भाजपा 10,000 कोटीच्या वर. आणि त्यांच्याच त्या सहकारी अर्थमंत्री होत्या निर्मला सीतारामन, त्यांचे पती परकला प्रभाकर, त्यांनी तर उघड सांगितलेलं आहे की हा निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. जगातला सगळ्यात मोठा घोटाळा करणारा हा आपला नेता तिसऱ्यांदा तुमच्याकडे मतं मागायला येतोय. बरं, किती वेळा मतं मागणार? एक तर 2 कोटी रोजगार तुम्ही देशाला देणार होता दरवर्षी. हे रोजगार कायमस्वरूपी होते? एक तर दिले तर नाहीच, पण कंत्राटी पद्धतीने तुम्ही काम देणार. म्हणजे कामगारांचं भवितव्य जो मरतोय घर चालवण्यासाठी, महागाई एवढी वाढले, जे मिळेल ते काम करण्याची ज्याची तयारी आहे किंवा एक मजबुरी आहे म्हणा पाहिजे तर, पण काम करून सुद्धा नोकरीची शाश्वती नाही. आज काम आहे, उद्या काम नाही. यांना घटना बदलायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव म्हणजे शिवसेना प्रमुख जे सांगायचे की 2 दैवत महाराष्ट्राने देशाला दिली, एक म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला अभिमान आहे त्यांचा. पण यांना ते का खुपते? एक तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला हा माणूस, साध्या दलित कुटुंबात जन्माला आलेला माणूस हा एवढा विद्वान असू शकतो? एवढी याची बुद्धिमत्ता कशी काय असू शकते? आणि ह्यांनी लिहिलेली घटना आम्ही पाळायची हे बरोबर नाही. पण तुमच्याकडे मुद्दे काही राहिलेले नाही आहेत. मग हिंदू मुसलमान करायला लागलात. आणि आज तर त्यांनी मोठी गंमतच केली. म्हणजे मला आधी असं वाटलं
की हे आता नवीन काय टेक्नॉलॉजी आले ना पृथ्वीराजी, काय ते AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यांनी कोणीतरी हा व्हिडिओ केलाय की काय मोदींच्या आवाजामध्ये? तर नाही, मोदीच बोलत होते. काय बोलत होते? अदानी अंबानीवरती बोलायला लागले मोदी. म्हणजे हे मोठं जगातला हा मोठा चमत्कार आहे. सूर्य पश्चिमेकडनं उगवेल कदाचित, पण मोदी अंबानी आणि अदानीवरती बोलायला लागले. मग जर मोदीजी तुम्हाला जर का एवढा त्यांच्याबद्दल राग असेल अदानी अंबानींबद्दल, तर तुम्ही जे काही सगळी विमानतळं अदानींकडे दिली ती काढून घेता का हो? तुम्ही जी माझ्या मुंबईतली धारावी आणि त्या धारावीच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला होता, तो आम्ही हाणून पाडलाय. धारावीच्या सगळ्या लोकांना तुम्ही मिठागरात टाकणार होतात आणि अख्खी धारावी आणि अख्खी मुंबई ही अदानीच्या घशात तुमच्या ह्या चेला चपाट्याने घातली. द्या त्यांना आदेश, अदानीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करा आणि मग अदानींवरती बोला. पण फसवत जायचं. आणि आम्ही जे सांगत होतो सुप्रीम कोर्टात याचिका आहे, अजूनही त्या याचिकेवरती निर्णय झालेला नाही. पण ह्यांचे जे घरगडी आहेत निवडणूक आयोग आणि लवाद यांनी शिवसेना, आपली हक्काची शिवसेना ही उचलून आज त्या मिंद्याच्या चोराच्या हातामध्ये दिले. हे त्या मिंद्यानीच आता उघड केलेलं आहे. कारण ही बातमी आहे, ही बातमी मी मुद्दामून आणले. ही बातमी आहे कालच्या लोकसत्तेत आलेली. मिंदे काय म्हणतायत? धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी आणि शहांचे आभार. मोदी आणि शहांचे आभार हा मिंदे मानतोय. म्हणजे एक बरं झालं की तुम्ही ते जे काही सगळं नाटक केलं होतं निवडणूक आयोगाचं, सगळ्या सुनावण्या बिनवण्या, मिंदे ह्याच्यात म्हणतायत की म्हणे मी करेक्ट कार्यक्रम केला. अरे मिंद्या, करेक्ट कार्यक्रम तुमचा 4 तारखेला ही जनता करून दाखवणार आहे. करेक्ट कार्यक्रम एकदा. आणि मग मी मोदीजींना सांगितलं, शहाजींना सांगितलं, मी माझं काम केलंय, आता तुम्ही तुमचं काम करा. आणि मग त्यांनी खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हे आपल्याला दिलं. म्हणजे हे कोणी केलं? मोदी आणि शहानी. हे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मोठा पुरावा आता झाला की चोर स्वतःच्या तोंडातनं त्यांनी कबुली दिलेली आहे. चोरांनी कबुली दिलेली आहे. आता याला गुन्ह्याची याला शिक्षा दिली गेली पाहिजे. सर्वोच्च न्यायालय त्यांचा निर्णय देईल, पण मी जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मागायला आलेलो आहे. ही गद्दारी ही तुम्हाला मान्य आहे?